गाइज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मम्मी आहे ना जावयासाठी काहीतरी स्पेशल बनवते, तर तुम्हाला दाखवते. बघा या चवळच्या गरजा बनवते, कारण की मंगेशला चवळच्या गरजा आवडतात, पण त्याला माहिती नाही मी बनवते. तो संध्याकाळी येणार आहे, त्यासाठी घेतली मम्मीने 2 नारळ किसून घेतलेत मोठे मोठे. 2 ना 4 कवडी म्हणजे 2 नारळ. ड्रायफ्रूट्स जेवढे पाहिजे तेवढे, नंतर मग गूळ थोडासा, थोडीशी साखर, वेलची पूड वाटून साजूक तूप, वेलची वाटून ठेवली आणि साजूक तूप. तर आता मम्मी पहिले ना चव बनवून घेत आहे, त्यामध्ये साजूक तूप टाकते. मम्मीने बघा तूप टाकलेलं आहे मस्त. तर गरम असेल त्यामध्ये गूळ टाकते, त्याच्यानंतर गूळ टाकायचं आहे. आज जाम गरम होत, जाम म्हणजे जाम. आणि आज रामनवमी पण आहे. आम्हाला देवांना पण दाखवायचे आहेत ना करंजा. राम शिरा केला होता सकाळी. सकाळी शिरा पण बनवलेला. गूळ आहे ना पूर्ण मेल्ट करून घ्यायचा चांगला. ड्रायफ्रूट टाकले पाहिजे ते चॉईसचे टाकायचे. टाकते खोबऱ्याचा आणि पूर्ण मिक्स करून घेऊ. पिस्तातलं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं सारण. आता आहे ना आपण यामध्ये वेलची पूड टाकूया. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचा. मग झाली चव. आणि साखर आहे ना वाटली तरच टाकायची, नाही तर नाही. आता मम्मी बोलते हा गुल बरोबर झालं, मम्मी नाही टाकला. चव अशी रेडी झाली. थोड्या थंड झाली ना पूर्ण का मी लाटायला घेऊ. मम्मी बनवते काय करंजा. छोटा चमचा घे. चवळच्या आमच्या खूप दिवसानंतर चवळच्या नाही तर आम्ही रव्यातच बनवतो. मस्त चव झाली. मस्त झाली का? त्याने कशी समजल? खाऊन दाखव मग. तर पहिले मी पान ठेवते याच्यावर. पान ठेवलं का त्यामध्ये चव फील करते. चव म्हणजे सारण, आमच्या इथे चव बोलतात. जेवढी पाहिजे तेवढी भरायची. भरून झाला का हे इकडच्या साईडने अशी त्याला फ्लॅप करायची आणि असं 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 प्रेस करायचं. असं नीट प्रेस करायचं, नाही तर मग करंजी ओपन होईल. आणि काटा असते ना, काटा म्हणजे असे धार असते थोडी थोडी, असते असते प्रेस करायचं, नाही तर हात हे होईल कापड. झाली का करंजीला अशी काढायची. बघा ही गव्हाच्या पिठाची आहेत ना करंजा, म्हणून अशा होतात. मेकिंग करंजी. यू कॅन सी गाईज. येतात का बघते. बघू त्याची निघते का, काढून दाखव आता. मग ते साशानच ठेवायचे असतं. बस साईडच्या कर पहिला दाब द्यायचं असं. मम्मीचं लगीन झाल्यावर बघू बघू आली आली पोरीला. हे बघा गाईच केली करंजी तुम्ही. मी शिकलं म्हणजे येईल, पण मी शिकलं नाही. का ग? तुम्ही लगीन करशाल लगेच. मग करायला नको का, पूजाला ठेवायचे. आमच्या कर्जात आमच्या अर्ध्या झाल्यात बनवून, अर्ध्या बनवतून. आणि मम्मी एकीकडे फ्राय करायला घेते. आता मम्मी ना करंजा तेलामध्ये फ्राय करून घेते सर्व, जेवढ्या झाल्यात तेवढ्या. आणि एका साईडला आमची दीदी लाटते राहिलेल्या करंजा. तर अशा दोन्ही साईडनी मस्त शिजवून घ्यायची. आपल्या करंजा झालेल्या आहेत, त्यानंतर आपण काढूया. अशा थोड्या रेडीश झाल्या ना का समजाच्या करंजा झाल्या, मग त्यांना काढून ठेवायच्या एका प्लेटमध्ये. मंगेशला त्यासाठी भरून ठेवते, पॅक नाही करी. आणि मी तिकडे पुऱ्या पण तळून ठेवते. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.